श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। गणपती बाप्पा मोरया। आता आपण आलो आहोत बिनखांबी गणेश मंदिरामध्ये। हा गणपती बाप्पा इच्छापूर्ती गणेश म्हणून ओळखला जातो आणि इथून आता आपण महाद्वार रोडची सुरुवात होते आणि तिथून आता आपण ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहोत। तर हा एक खूप मोठा मार्केटच आहे। इथं आपल्याला भरपूर सारे व्हरायटीचे वस्तू सर्व मिळून जातात। तर इथे आपण एक स्वामींचं मंदिर पाहू शकतो। एक लहानसं स्वामींचं मंदिर आहे। अगदी बिनखांबी गणेश मंदिरच्या एक 2-3 दुकानं सोडली की आपल्याला हे स्वामींचं मंदिर पाहायला मिळतं। आणि इथे एक स्वामींची मूर्ती आहे, ती अगदी एक बोलकी मूर्ती आहे, खूप सुंदर आहे। तर महालक्ष्मी मंदिरात तुम्ही आला की तिथून बाहेर पडल्यानंतर लगेचच आपल्याला महाद्वार रोड दिसतं। तर इथं आपल्याला भरपूर सारे शॉपिंग करू शकतो आपण। तर चला बघूया काय काय पाहायला मिळतं। अगदी आपल्याला इथे छान छान सुंदर महागातल्या साड्यांपासून साध्या साड्या, त्यानंतर रेग्युलर घालायचे ड्रेसेस, चांगले ड्रेसेस जे हल्ली अनारकली वगैरे आलेले आहेत, सलवार कमीज सर्व काही मिळून जातं आणि तेही रिजनेबल रेट्समध्ये। तर इथे आता आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर असे दुपट्टे आहेत। तर अगदी रंगबिरंगी दुपट्टे आपण इथे पाहू शकतो। बघून तर आपल्याला अगदी बालपणीच्या आठवणीच येतात, चिंचा, कैरी, आवळे। तर इथून समोर आपण बघतो आहे महालक्ष्मीचे महाद्वार आणि इथे आपण बघू शकतो भरपूर सारे व्हरायटीचे आपल्याला कॉटनमध्ये कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल मिळून जातात। त्याचबरोबर इथं रांगोळीचे छाप वगैरे आहेत, फुलं आहेत, तोरण। तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आपण पाहू शकतो, जपमाळा। त्याचबरोबर सर्व देवांचं लागणारं सर्व साहित्य आपल्याला इथे मिळून जातं। स्पेशली हे लक्ष्मी मातेचं आंबाबाई स्वरूप कसं बनवलं तुम्ही पाहू शकता। अगदी तंतोतंत तुम्ही घरी घागरीवर लक्ष्मी अशी पूजू शकता। आणि इथं काही तांब्यांच्या वस्तू आपल्याला मिळतात। जसं आपण म्हणतो की तांब्याची काही वस्तू अंगावर परिधान केल्याने आपली अंगातली हीट कमी होते। अंबाबाईचं दर्शन घेऊन आता आपण परत मागे फिरत आहोत आणि आपल्याला इथे भरपूर सारे बांगड्यांचेही दुकानं पाहायला मिळतात। आणि इथं बघा रुखवतीत ठेवणारी ही बैलगाडी आहे। तर आपण असं शोकेसमध्येही आपले ठेवू शकतो, अगदी सुंदर आहे लाकडाची। तसेच आणखी भरपूर सारे व्हरायटी पाहायला मिळतात, जसे की पाट आहे, चौरंग आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कुंकूही आहेत। त्याचबरोबर सर्व काही ओटीचं सामान, साडी सर्व काही आपल्याला इथे मिळून जातं। इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी, पांढरी रांगोळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे साचेही पाहायला मिळतात। आणि हा संपूर्ण रोड हा महाद्वार रोड आहे आणि हा रोड सरळ रंकाळ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो। हा खूप मोठा असा रोड आहे आणि इथून आपण शॉपिंग करत करत आता रंकाळ्याला जाणार आहोत।
अगदी सुंदर सुंदर हार आपण पाहत आहोत आणि प्रत्येक हाराचं वेगवेगळे डिझाईन आहे। तर अगदी मोठी आणि हे लहान देखील 100 रुपयालाच, कोणतीही वस्तू घ्या 100 रुपयाला। जास्त करून ज्यांना मोतीचे हार घालायला आवडतात त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे हा सेट। अगदी तुम्ही इथे दुपारच्या कडकडीत उन्हात जरी आलात तरी तुम्हाला अशीच गर्दी पाहायला मिळेल। इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळचं आणि जास्त करून सुट्ट्यांच्या दिवशी। आणि इथेच डाव्या बाजूला महालक्ष्मी मातेचं भोजनालय आहे, तिथं आपल्याला दुपारच्या वेळी प्रसाद मिळतो। कुठून आणले काली महिना? कुठून आणली? तुम्ही पण तिकडचे आहात? नाही, आम्ही अजून 4 घाला की। तर आजींकडून काळी मैना घेऊन मी आता पुढे निघाले आहे। तर इथे आपण आता कपिल तीर्थ मार्केटमध्ये शिरत आहोत। तर कपिल तीर्थ मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे, विविध प्रकारचे भाजीपाला आपल्याला इथे मिळून जातो आणि तेही अगदी फ्रेश असतं। तर याला कपिल तीर्थ मार्केट का म्हटलं जातं त्याच्या मागे एक आख्यायिका आहे। तर पूर्वी कोल्हापूरमध्ये भरपूर सारी जलाशये होती आणि जप तप ध्यान ऋषी मुनी जलाशयांच्या बाजूलाच बसून करायचे आणि त्यामुळे मग त्यांचंच नाव त्या जलाशयाला पडायचं। तिथं त्यांनी महादेवाची पिंड स्थापन करायचे, त्याला त्याचं नाव दिलं जायचं। तर अगदी तसंच इथं झालेलं आहे। इथं पूर्वी कपिल तीर्थ नावाचं जलाशय होतं आणि इथं कपिल मुनींनी येऊन जप तप केलं होतं आणि त्यांनीच इथं महादेवांना स्थापन केलं होतं। तर म्हणून इथे कपिलेश्वर नावाने हे महादेव शिवलिंग प्रसिद्ध आहे। हे इकडचे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं आणि भरपूर सारे लोक इथे दर्शनासाठी येत असतात। 900 वर्षापूर्वीचं हे मंदिर हेमाडपंथी आहे। मातीच्या वस्तूंचं क्रेज आजही आपल्याला सर्व घरांमध्ये अगदी आवर्जून पाहायला मिळतं। तर इतका सुंदर हा हळदी कुंकूचा करंडा आहे आणि इथं बघा लहान चूल आहे। घराच्या आत इंडोर प्लांट्स लावण्यासाठी खूप सुंदर पॉट आहे। कोल्हापुरी चप्पलांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे। अगदी कुठूनही लोक आले कोल्हापूरला की इकडचे कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय निघत नाहीत आणि त्याचं क्रेज अजूनही तसंच आहे। ते इतके सुंदर सुंदर गंठ्यांचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात आणि जरीच्या साडीवर तर एकदम हेवी आणि सुंदर लुक देतात।
इथे रोड साईडला आपल्याला स्नॅक्सही मिळून जातात। डोसा, अप्पे असे वेगवेगळे प्रकारचे स्नॅक्स मिळतात। पोचलो आहोत आणि जसं की तुम्ही पाहिलं महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आपण निघालो आणि महाद्वार रोड पूर्ण फिरून त्यानंतर सरळ आपण रंकाळ्याच्या दिशेने आलो। तर महाद्वार रोडचा ब्लॉग जितका करेल तितका कमीच आहे। भरपूर सारे व्हरायटीच्या गोष्टी आपल्याला तिकडे मिळून जातात आणि तेही रिजनेबल रेट्समध्ये। तर कोल्हापूरला आलात तर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन शॉपिंग करायला अजिबात विसरू नका। तुम्ही खूप एन्जॉय कराल। संपूर्ण एक दिवस तुम्ही तिकडे घालवू शकता आणि त्यानंतर रंकाळ्यावर संध्याकाळचं सनसेट पॉइंट बघायला येऊ शकता। तर मी पोहोचेपर्यंत सनसेट झालेला आहे। तर संध्याकाळच्या वेळी इथं रंकाळ्यावरती खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं, मन स्थिर होतं। अगदी आपल्या रोजच्या धक्काबुक्कीच्या या जीवनामध्ये आपण मनशांती हरवून बसलेलो आहोत आणि तीच कुठेतरी शोधण्यासाठी आपण अशा ठिकाणी जायला हवं। कधीतरी वेळ द्यायला हवा स्वतःलाही आणि रोजच्या कामातून, रोजच्या जीवनामधून आणि काही अशा रिफ्रेशमेंट्स घ्यायला हवेत। अगदी लहान लहान रिफ्रेशमेंट्स असतात ह्या, ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण घेतल्याने आपलंच मन शांत होतं आणि मग आपण परत नव्या उमेदीने सुरुवात करतो। हा छोटासा ब्लॉग होता सोबत मी शेअर केला। तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांनी काळजी घ्या, उन्हाळा आहे, तब्येतींची काळजी घ्या, भरपूर पाणी घ्या, स्कार्फचा वगैरे वापर करा बाहेर पडताना। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।